think that's what I can say. He loves going to school. He doesn't complain that he don't want to go to school or anything like that. He comes back home happy only, and then even the next day he would love to go to school. That's all. छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे, हाले हाले झरोके चल खोले, खुशी के थोड़ी हवा तो आने दे, दबे दबे पाँव जरा चले आओ ये पल मिलेंगे। All activities like they are giving the all activities like coloring with writing, not only just homework and bags. So this I find that they are very less bag, and all books they keep at the school. So only one book they have to keep. So very less bag. Exactly. All activities they are doing, they are all festivals are they are celebrating. Celebrated. So that's all good for. No. ये जिंदगी है और क्या, एक चुटकुला हंस दे जरा, खफा खफा क्यों है। अगोदरपासून तिच्यामध्ये खूप सारी एनर्जी होती, फक्त ती चॅनलाइज झाली लिटल रूट्सच्या माध्यमातून. आणि तिची जी एनर्जी होती ती तिने अपस्किल केली काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये. अगोदर जे गोंधळ वगैरे करत होती ती आता ती म्हणजे चित्र काढणे किंवा काही काही गेम खेळणे याच्यामध्ये ती त्याची एनर्जी इन्व्हेस्ट करते. छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे, हौले हौले झरोके चल खोले, खुशी के थोड़ी हवा तो आने दे, रततता। This school celebrates everything. Like there's no discrimination between any language, between any religion or anything, and we have celebration for everything. And the discipline that they give is like too much, which I expect, and yeah, these guys fulfill them. थोड़ी थोड़ी जोरा जोरी, थोड़ी थोड़ी चोरी शोरी कर ले, भोली भाली प्यारी प्यारी यादें सारी झोली में आ भर ले, परड़ा पपारा थोड़ी थोड़ी जोरा जोरी, थोड़ी थोड़ी चोरी शोरी कर ले, भोली भाली प्यारी प्यारी यादें सारी झोली में आ भर ले। मला आज इथे येऊन खूप आनंद झाला, कारण आपण मुलांना घरी म्हणतो तुम्ही डान्स करा, पण एकदाही आम्हाला माहिती नव्हतं की त्यांचा डान्स कोणत्या गाण्यावरती आहे, इव्हन त्या डान्सच्या स्टेप कुठल्या आहेत हेही आम्हाला माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना इथं बघितलं आम्ही खूप सरप्राईज झालो की जी मुलं घरी साधा डान्स करूनही दाखवत नाही किंवा डान्सचं नावही सांगत नाही, ती मुलं आधी टीचरचं सगळं ऐकत व्यवस्थित डान्स परफॉर्म करतात. या मागून कळतं आपल्याला की 1-1.5 महिन्यामध्ये टीचर्सनी त्यांच्यावरती किती एफर्ट घेतले असतील. म्हणजे आपण एक मुलांना डान्स करू शकत नाही, हे पूर्ण टीमला घेऊन कसं डान्स करत असतील हे खरंच एक स्किल असतं. आणि मला खूप आनंद झाला की टीचर्सनी एवढे त्यांच्यावरती एफर्ट्स घेतले. आय एम रिअली से थँक यू टू ऑल द स्टाफ. ये जिंदगी है और क्या, एक चुटकुला हंस दे जरा, खफा खफा क्यों है। जसं स्कूलला जातीये म्हणजे ती एवढी ऍक्टिव्ह झालेली आहे की ती खूप म्हणजे जे काही टीचर सांगतात ती सगळं घरी येऊन दाखवती की मॅमने असं सांगितलं, मॅमने तसं सांगितलं. आणि खूप म्हणजे तिच्यात एवढे बदल झालेत ना, ती खूप असं व्यवस्थित राहती करती. आणि ॲन्युअल फंक्शन पण जे त्यांचं झालं तो खूप छान झाला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ही एवढा छान डान्स करेल. आणि त्यांनी मॉम्सला पण संधी दिली. ऍक्च्युली मी 10-12 वर्षांनी स्टेजवर परफॉर्म केले आता आणि खूप छान वाटलं. आणि त्यांनी असंच अजून वेगवेगळे इव्हेंट करावे असं मला वाटतं. छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे, हौले हौले झरोके चल खोले, खुशी के थोड़ी हवा तो आने दे, रततता।